ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना टाळण्यासाठी रात्री पोलिसांची गस्त वाढवा, मुख्यमंत्र्यांच्या मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना। पिंपरी चिंचवडमध्ये मध्यरात्री भरधाव ट्रकनं दुचाकीवरील जोडप्याला चिरडलं, एकाचा मृत्यू। जरांगेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती सर्व प्रमुख मंत्र्यांची आज मुंबईत बैठक। 1 महिन्यात सरकारनं काय केलं त्यावर मंथन होणार, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती। एक दिवस काम बंद करून आंदोलनात सहभागी व्हा, आरक्षणानं सर्वांची लेकरं मोठी झाली, मराठ्यांचं काय, जरांगे पाटलांचं जनतेला आवाहन। सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर पुढची लढाई रस्त्यावर होणार, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सरकारला इशारा। राजू शिंदे लोकसभेच्या आधी ठाकरे गटात आले असते तर 25,000 मतांनी विजय झाला असता, चंद्रकांत खैरेंचं विधान। राजू शिंदेंनी भाजपची साथ सोडत बांधलं शिवबंधन। आपला पक्ष सोडून शिंदे विजयी झालेत। संभाजीनगरच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा, तर ठाकरेंनी आता रडणं सोडावं, शिंदेंचं प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगर दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरेंचा निपाणी गावातील शेतकऱ्यांशी संवाद, शेतकऱ्यांनीही मांडल्या ठाकरेंसमोर समस्या। दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट, गाईच्या दुधाला 40 रुपयांचा भाव मिळण्यासाठी अहमदनगरमध्ये 7 दिवसांपासून उपोषण सुरू। फॉरेन्सिक टीमकडून हिट अँड रन प्रकरणी तपास सुरू, वरळी हिट अँड रन प्रकरणातील BMW गाडीची फॉरेन्सिक तपासणी। वीज कर्मचाऱ्यांना वेतन वाढ, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, मूळ वेतनामध्ये 19% तर सर्व भत्त्यांमध्ये 25% वाढ होणार। पंढरपुरात विठ्ठल मंदिरामध्ये VIP दर्शन बंद करण्याचा निर्णय, दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा, साम टीव्हीच्या बातमीची मंदिर समितीने घेतली दखल। कोकणासह संपूर्ण राज्यात जोरदार पावसाची हजेरी, अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसानं कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांनी काळजी घेण्याचं मंत्री दीपक केसरकरांचं आवाहन।